नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव. आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गणित या विषयी चर्चा करणार आहोत. गणिताचा वाटा हा प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये खूपच महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. एक साधारण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस भरती, आरोग्यसेवक असेल, जिल्हा परिषदाची भरती असतील, वेगवेगळ्या पदांची BMC भरती असेल, लिपिका संदर्भातल्या भरत्या असतील, म्हणजे इतर सर्व ग्रुप 3 आणि 4च्या ज्या काय जागा आहेत, जी काही पदं आहेत, ती पदं भरण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे, परीक्षेचा जो पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये एक साधारणतः आपल्याला 25% हा जो भाग आहे हा गणित विषयाचा दिसून येतो. आता इतका अत्यंत महत्त्वाचा विषय, त्याचा अभ्यासक्रम आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून गणिताचा विषय तर तुम्हाला समजेलच, त्याच्यामध्ये असणारे जे काही टॉपिक्स आहेत ते तर तुमच्या लक्षात येतीलच, सोबतच गणिताची जी काही स्ट्रॅटजी आहे तीही तुम्हाला समजून घ्यायला मदत होईल. आज आपण या व्हिडिओमध्ये गणिताचा जो अभ्यासक्रम आहे तो पाहणार आहोत आणि गणितासाठी जी काही स्ट्रॅटजी आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गणिताचा जो अभ्यासक्रम आहे तो नक्की काय आहे, तर हा जो अभ्यासक्रम आहे तुमच्यासमोर दिसतो आहे, संख्या प्लस मायनस इंटू डिवाईड चे काही जे नियम असतात किंवा त्यावरील जी गणित आहेत ते, समविषम संख्या असेल, कसोट्या असतील, अशा पद्धतीचा हा एक आपला सिलॅबस आहे गणित या विषयासाठीचा. हा जो सिलॅबस आहे, हा सिलॅबस आपण समजून घेण्याच्या पूर्वी आपण त्याला 2 भागामध्ये डिवाईड करतो आहे. एक आहे बेसिक भाग आणि दुसरा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स. एक गोष्ट तुम्ही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की बेसिक भागामध्ये नक्की कोणते टॉपिक्स असतील आणि महत्त्वाच्या घटकांमध्ये किंवा महत्त्वाचे नक्की घटक कोणते हेही आपल्याला पाहिजे. आणि त्यानुसार आणि तिसरा जो आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा टप्पा पाहणार आहे की या परीक्षांसाठी प्रायोरिटीने नक्की कुठल्या टॉपिकवरती आपण जास्त भर दिलं पाहिजे त्याविषयी चर्चा करणार आहोत. आता हे समजून घेण्यासाठी नक्की कुठला अभ्यास केला पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. आपण एखादी बिल्डिंग किंवा इमारत तयार होत असताना पाहतो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष आपल्याला त्या जागेवरती जिथे इमारत तयार होणार आहे त्या जागेच्या भोवती असे पत्रे लावलेले दिसून येतात. आता हे जे पत्रे आहेत हे साधारणतः एक 2 ते 3 वर्ष लावून ठेवलेले असतात. आपल्याला कळतसुद्धा नाही की आतमध्ये नक्की काय चाललं आहे, आपण विचार करत असतो. तर मित्रांनो, आतमध्ये चाललेलं असतं फाउंडेशनचं काम. म्हणजे इमारत जर का तुम्हाला मजबूत बनवायची असेल तर त्या इमारतीचं फाउंडेशन तितकं मजबूत असणं गरजेचं आहे. मग इमारत तुम्ही पटकन बनवू शकते. आपण बघतो एक 2 ते 3 वर्षानंतर ते एक मजला आपल्याला त्याच्यावरती तयार झालेला दिसतो. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की 3 वर्षात एक मजला तयार झाला का, तर नाही, 3 वर्षात फाउंडेशन त्यांनी तयार केलं, मजला काही दिवसांमध्येच झालेला असतं. आणि काही पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्येच जी काही ती इमारत असेल 30-40 मजल्याची ती आपल्याला उभी राहिलेली दिसून येते. म्हणजे मुद्दा काय याच्यामध्ये की बेसिकला त्यांना फाउंडेशनला खूप वेळ लागलं, इमारत तर पटकन उभी राहिली. गणिताचा विषयसुद्धा तसाच आहे. गणिताच्या या विषयामध्ये तुम्हाला बेसिक जे काही टॉपिक्स आहेत, बेसिक गणित जो आहे तो तुम्हाला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल आणि वेळ द्यावा लागेल, जेणेकरून पुढची जी गणिताची तुमची इमारत आहे, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पटकन कवर होतील. तर या टॉपिक्सला आपल्याला समजून घेण्यासाठी बेसिकमध्ये नक्की कोणकोणते टॉपिक असतील, जो काही मी तुम्हाला वरती सिलॅबस दाखवला त्याविषयी आता एक स्लाईडनुसार आपण समजून घेऊ. बेसिकमध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रथम संख्या समजून घ्यावे लागतील. संख्या जे काही प्रकार असतील, रोमन अंक असतील, समसंख्या असतील, विषमसंख्या असतील, नैसर्गिक संख्या वगैरे, या संख्या समजून घ्यायला लागतील. त्यानंतर गणिताचे जे नियम आहेत बेसिकमध्ये, म्हणजे प्लस इंटू डिवाईड, हे जे काय त्याच्यासाठी नियम आहेत, म्हणजे अधिक करतानाचे नियम, वजाबाकी करतानाचे, भागाकार करतानाचे, गुणाकार, हे नियम तुम्हाला त्याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सम आणि विषम संख्यांवरती प्रश्न विचारले जातात, ते प्रश्नांची पातळी आपल्याला समजून घ्यावी लागेल, प्रश्न समजून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर कसोट्या ज्या आहेत, 2ची कसोटी, 3ची कसोटी वगैरे, अशा ज्या कसोट्या आहेत त्या आपल्याला कसोट्या समजून घेणं हा 4था टॉपिक आपल्यासाठी असणार आहे. हे 4 टॉपिक. त्याच्यानंतर 5वा टॉपिक असणार आहे संख्या आणि त्याची स्थानिक किंमत, म्हणजे एखाद्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली असते. त्यानंतर गुणाकारावरील जे काही प्रश्न आहेत त्यावरती प्रश्न असतात, भागाकारावरील प्रश्न असतात, अपूर्णांक आहे, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बेसिकमध्ये. अशा पद्धतीनं हे 8 झाले. त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर वर्ग आणि वर्गमूळ हा एक टॉपिक आहे. घातांक नावाचा एक टॉपिक आहे. विविध परिमाणे आहेत. परिमाणे म्हणजेच साधा एक उदाहरण असं असतं की 4 किलोमीटरला तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा, तर त्याच्यासाठी ही जी काही विविध परिमाणे आहेत, हा टॉपिक छोटासा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. नाणी, एखाद्या पुडक्यामध्ये एवढे पैसे आहेत वगैरे किंवा एवढे नोटा आहेत तर किती रुपये वगैरे, असे प्रश्न याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये शेवटचा जो बेसिकचा टॉपिक आहे तो म्हणजेच 1 ते 100 अंकांवरील
प्रश्न. आता 1 ते 100 अंकांवरील प्रश्न हा त्याच्यामध्ये बेसिकचा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे काही 13 टॉपिक सांगितले, हे 13 टॉपिक म्हणजे 1 ते 13 टॉपिक हे बेसिकचे टॉपिक असणार आहेत आणि हा प्रत्येक टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घेणं खूप आवश्यक असणार आहे, जेणेकरून याच्यावरतीच आधारित पुढचे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला समजू शकतात. म्हणून बेसिक खूप महत्त्वाचं आहे. बेसिकचे हे 13 टॉपिक तुम्ही अत्यंत सावधगिरीने वेळ देऊन त्याला तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, म्हणजे आत्ता आपला फाउंडेशन तर ओके झाला, तर इमारत पटकन होणार आहे. म्हणजे बेसिक जर तुमचं परफेक्ट असेल तर पुढचे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पटकन कवर होऊ शकतात. आता या महत्त्वाच्या टॉपिक्समध्ये तुम्हाला नक्की कोणते टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये ते आपण समजून घेऊ. याच्यामध्ये मी हे क्रमानेच लिहिलेलं आहे, ते तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये वयवारी आहे, इथं वयवारी झालं, वयवारी आहे, सरासरी आहे, सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, त्याप्रमाणे लसावी मसावी आहे, लसावी मसावी आहे, सूट कमिशन दलाली हा एक टॉपिक आहे आपल्यासाठी, नफा तोटा आणि शेकडेवारी. आता हे 2 कंबाईनली केले तरी हरकत नाही. याच्यामध्ये तुम्हाला कंबाईनलीच क्वेश्चन विचारले जातात, एकमेकांवरती डिपेंड असे हे टॉपिक आहेत. त्यानंतर रेल्वे हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, भागीदारी हा टॉपिक आहे, पार्टनरशिप. त्याच्यानंतर क्षेत्रफळावरती सुद्धा आत्ता मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. नळ आणि टाकी हा जो काही मुद्दा आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. कार्य आहे, गुणोत्तर व प्रमाण आहे, बोट प्रवाह आहे आणि आत्ता संभाव्यता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. याच्यासाठी आपल्याला हे झाले महत्त्वाचे टॉपिक. आता या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर ह्या गोष्टी समजून घेतल्या की कशा पद्धतीनं वगैरे हे केलेलं आहे, तर आपल्याला लक्षात येईल की तुम्ही टॉपिक एकदा लिहून काढा वहीमध्ये आणि ते समजून घ्या. आता याच्यानंतर आपल्याला प्रायोरिटी बघायची की प्रायोरिटीनुसार कुठला आपण अभ्यास नक्की केला पाहिजे. तर मित्रांनो, टॉप प्रायोरिटीनुसार नक्की कोणत्या टॉपिककडे आपण लक्ष घातलं पाहिजे तर तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला बेसिकचे 13-14 जे काही टॉपिक सांगितले ते टॉपिक अगदी प्रायोरिटीमध्ये येतात. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे संख्या असेल, प्लस मायनसबद्दलचे काही नियम असतील ते, समविषम संख्यांवरील जे प्रश्न आहेत ते, कसोट्या आहेत, संख्या आणि स्थानिक किंमत असेल, त्याप्रमाणे गुणाकार भागाकारावरील प्रश्न असतील, अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ असेल, घातांक असेल, विविध परिमाणं असतील, नाणे असतील आणि 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. हे जे बेसिकचे आपण बघितलेले होते टॉप प्रायोरिटीमध्ये, ते तुम्हाला सुरुवातीला अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबतच पुढे जी काय आपण टॉपिकची शृंखला बघितली त्यापैकी नक्की अत्यंत महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक पोलीस भरतीबद्दल उदाहरण द्यायचं झालं तर एक साधारणतः पोलीस भरतीला 25 प्रश्न विचारले जातात आणि त्या 25 प्रश्नांपैकी 15 ते 16 प्रश्न हे या भागामध्ये असतात, म्हणजे बेसिकबद्दलचे असतात. 15 ते 16 प्रश्न हे बेसिकमधून येतात. म्हणजे किती महत्त्वाचा बेसिक आहे हे लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. आणि एक 8 ते 10 प्रश्न हे आपल्याला या इतर टॉपिकमधून आलेले दिसून येतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दरवर्षी प्रश्न असतो वयवारी किंवा सरासरी, या दोनपैकी एक भागावर दरवर्षी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. म्हणजे वयवारीसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, सरासरी महत्त्वाचा आहे. हे तुम्ही टॉपिक अभ्यासणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यानंतर नफा तोटासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी तर खूप प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लसावी मसावी हा सुद्धा टॉप प्रायोरिटीमधील आपला एक सब्जेक्ट आहे. रेल्वेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. नळ टाकी असेल, कार्य असेल, याच्यामध्ये क्षेत्रफळ अजून तुम्ही वाढवू शकता. अशा पद्धतीनं हे टॉप प्रायोरिटीचे टॉपिक आहे. त्याच्यामधून तुम्ही जर का अभ्यास केलात तर तुम्हाला 25 पैकी सहज ते 25 प्रश्न सोडवता येऊ शकतात. त्याच्यासाठी अभ्यासाला एक दिशा देण्यासाठी बेसिकपासून सुरुवात करणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जे काय आपण प्रायोरिटीनुसार जे टॉपिक पाहिलेले आहेत ते सुरुवातीला करून आणि इतर टॉपिक जे आहेत ते अभ्यासणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता यात दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 1-2 टॉपिक वाढवलेत तरी काय हरकत नाही. भूमितीचे तुम्ही त्रिकोण, चौकोन, मोजणे वगैरे हे जे काही टॉपिक आहे त्याच्यावरसुद्धा पोलीस भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्यासाठी तुम्ही या गोष्टींना त्याच्यात ॲड करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवाच. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा. आणि याच्यामध्ये व्हिडिओला तुम्ही लाईक तर कराच, पण सोबतच आपला व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला प्रथमतः पाहता येतील. धन्यवाद.